नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिककरांना काल रात्री झोप उडवणाऱ्या पंडित कॉलनीतील हत्याकांडाचा धागेदोरा उलगडत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अवघ्या 9 तासात न्यायाचा सूर्य उगवण्यास भाग पाडलं। मृत्यूच्या दाट सावलीत लपायला गेलेले क्रूर कर्मे अखेर कायद्याच्या जाळेत अडकले। घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पोलीस यंत्रणा कामाला लागली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या कडक सूचनानंतर उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची चक्रे फिरू लागली। पोलीस हवालदार विशाल काठे आणि संदीप भान यांना गुप्त माहिती मिळाली, त्यानुसार त्या माहितीच्या धाग्याला पकडत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल आणि त्यांचे सहकारी पेठ भागामध्ये दाखल झाले। अखेर त्यांचा शोध सार्थकी लागला। मृत्यूची होळी पेटवणारे अथर्व दाते, अभय तरे आणि त्यांचा एक अज्ञात साथीदार कायद्याच्या हाती लागले। यातला एक आरोपी अथर्व दाते हा तर गुन्हेगारी या शब्दाचा जणू समानार्थी शब्दच बनला होता। सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या त्याच्या गुन्हेगारीचे अनेक अध्याय कोरले गेले होते। मारहाण, दहशत निर्माण करणे असे त्याचे नित्यक्रम होते। पण आता या तिघांनाही त्यांच्या कर्माची फळे चाखावी लागणार आहेत। न्यायाच्या तराजूमध्ये त्यांच्या गुन्ह्यांचे वजन होणार आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या या कामगिरीमुळे नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।